गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. आपल्या व्यवसायाचे दोन मोठे शत्रू भेसळीचे पदार्थ, भेसळीचं दूध, बाजारात येणारे विक्रीला येणारं पेढा, मावा, खवा, पनीर, हे खोटं भेसळीचं 2 नंबरचं ते बाजारात आल्यामुळं आपल्याला भाव मिळत नाही, कारण ते स्वस्त असतं आणि लोक डोळे दाखवून ते घेतात. आरोग्यावर दुष्परिणाम होतो हे माहीत असताना सुद्धा घेतात आणि ते बाजारात असल्यामुळं आपल्याला भाव चांगला मिळत नाही. तो आपला दुष्परिणाम आहे. दुसरे काय, भेसळीचं पशुखाद्य. भेसळीचं पशुखाद्य आपण वापरतोय म्हणून आपल्या गायीवर परिणाम होतो आणि आपला व्यवसाय धोक्यात येतो. गाईचं आरोग्यच बिघडतं आहे. तात्पुरतं दूध वाढतं आहे पण गाईचं आरोग्य बिघडतं आहे. 15-16 वेतं देणारे गाई 5-6 गाय वेतामध्ये गुंडाळतात. गाईचं आयुष्य संपतं आहे, लाईफ संपतं आहे आणि मग आपण नुकसानीत येतो. आणि हे दोन्ही शत्रूला लढायचं असेल तर बाहेरचं जे काय बाजारातलं जे काय भेसळ आहे ते आपण नाही रोखू शकत. फार मोठे मोठे रॅकेट, फार मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. राजसंत तुकडोजी महाराजांनी एक भजन म्हटलेलं आहे, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. गेहूं में कंकड़, कडे कडे कंकड़ म्हणजे कडे. गेहूं में कंकर, पेड़े में आटा, पेड्यात पीठ, दूध में पाणी मिलाए. म्हणजे अशा पद्धतीची भेसळ देशामध्ये होती. देश एक इज्जत खोता, पण त्याचं कुणाला देशाची इज्जतीचं कुणाला पडलेलं नाही. ते काम एफडीएचं आहे, सरकारचं आहे, ते त्यांनी करावं अशी अपेक्षा. होतं न होतं ते आपल्या हाताची गोष्ट आहे. पण पशुखाद्यातली भेसळ रोखणं हे आपल्या हातातलं आहे. जरूर रोखा. रोखा म्हणजे काय, त्यांना कोण आपण नको म्हणणार आहे. ते वापरायचं नाही. कशात भेसळ आहे ते वापरायचं नाही, विषय मिटला. तुझं नको आम्हाला, तुझं वाईट म्हणायचंच नाही. आपण आपलं पशुखाद्य स्वतः तयार करावं. एवढा व्यवसाय करताय, पशुखाद्य येत नाही का आपल्याला, जमतंय. नसेल तर जे शुद्ध आहे म्हणजे खरंच पूर्ण नैसर्गिक आहे, बिगर टेस्टीच आहे, असं शोधायचं ते वापरायचं. अडचण नाही. ह्या 2 शत्रूपासून जर तुम्ही लांब राहत असाल तरच आपला धंदा, आपला व्यवसाय हा फायदेशीर होऊ शकतो, अन्यथा नाही. मग कसं करायचं, एक सोपं उदाहरण सांगतो मी. पनीर बनवायची कॉस्ट 300 रुपये येते आणि बाजारात असते 200 रुपये. म्हणजे काय, नक्कीच भेसळ आहे. कशाला सांगावं लागतं. पेढा, खवा 200 रुपये. आजची कॉस्ट खव्याची 250 रुपये होती, बनतही 250ला, बाजारात मिळते 180ला. नक्कीच भेसळ आहे. सांगावं कशाला लागतं. कोण काय आपलं घर जळून तुम्हाला फुकट देणार नाही. सोपी गोष्ट शेतकऱ्याला कळत नाही. पशुपालकाच्या डोळ्यात मी अंजन घालू इच्छितो. ते कसं, मका असते 24 रुपये, 25 रुपये, आणि भरडा असतो 24 रुपये, दळाला 5 रुपये, 6 रुपये, 30 रुपये अपेक्षित आहे, विकते 24 रुपये. म्हणजे काय हो, भेसळ आहे. घरी मका दळून बघा, इतकी पिवळी निघत नाही. बाजारातला मकाचा भरडा बघा, पिवळा धमक, ओरिजिनल म्हणायचं तर पिवळा धमक. आणि आपलं व्हॉल्यूम, आकारमान ज्याला म्हणता येईल, एक 50 किलो जर तुम्ही दळलं तर तुमच्या पोत्याचं जे आकारमान असेल ते बाहेरच्या पोत्याचं आकारमान नसतं आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी वजनी पदार्थ भेसळ केलेला आहे. काय आहे, नक्कीच आहे कॅल्साईटचा दगड. बारीक 300 मेसची पावडर केली जाते की जी शेणातून तसंच बाहेर येते. ते शेणाला तुमच्या वैरणीला चिकटते कॅल्शियमची पावडर, ते बाहेर येते. काय त्याचा शरीरावर काय नाही. कॅल्शियमची पावडर तयार करायची, मोठे मोठे कारखान्यात 1 ट्रक कॅल्शियमची पावडर मक्याच्या भरड्याकडे हे मागवली जाते. आणि आपण तो मस्त काय छान आहे मक्याचा भरडा. अरे दळणा बाबा घरी, मका मिळतो ना, तुझ्याकडंच मका आहे.
एक 30,000 35,000चं ग्राइंडर आणलं, तासाला 10 कट्टे दळतंय. पण नाही, तयार पाहिजे तुम्हाला. घ्या भेसळीचं. गहू भुसा आहे, साळीच्या तांब्यात बेमालूमपणे मिक्स केले जाते. सोया डिओशी आहे, मक्याचे डिओची त्यात घातलं जाते. म्हणजे काय, शेवटी भेसळच आहे ना. तर बिगर भेसळीचं जर तुम्ही वापरलं तरच हा तुमचा व्यवसाय फायदेशीर होईल. भेसळीपासून मुक्त व्हा. मग काय वापरायचं, जो भेसळ करत नाही असंच पशुखाद्य वापरायचं. नेमकं आता माझ्या पशुखाद्याला शेतकरी पशुआहार नावाचं आम्ही जे प्रोडक्शन चालू केलं, बोलायचं नाही भेसळ हा शब्द, बोलायचा नाही. शुद्ध पवित्र गायीसाठी तयार केलेलं पशुखाद्य. भले रिझल्ट थोडा कमी नाही मिळणार तुम्हाला तेवढा रिझल्ट युरियाच्या गोळीपिंड एवढा. प्रत्येक गोळीपिंडमध्ये युरिया आहे, ज्याचा शरीरावर परिणाम होतोच. परंतु ते दूध पिल्यानंतर जे पितात त्याच्या पण शरीरावर परिणाम होतो. त्या युरियाचा, नायट्रोजनचा खरंच परिणाम होतो. दूध पिणाऱ्यावर परिणाम होतो, त्या गाईच्या शरीरावर परिणाम होतो. पण तात्पुरतं तुम्हाला दूध वाढल्यासारखं वाटतं आणि आपण म्हणतो वा काय गोळीपेंडचा रिझल्ट आहे. रिझल्ट तो नाही. गाय तयार दिसल्या पाहिजे, गाईची वेत 15-16 झाला पाहिजे, गाईचं आरोग्य पाहिजे, गाईची प्रतिकारशक्ती चांगली पाहिजे, असं पशुखाद्य पाहिजे. आणि ते मी बनवलं आहे. खास शेतकऱ्याच्या समस्या आहेत ह्या जाणून जाणीवपूर्वक बनवलं आहे. ते वापरा नसेल तर स्वतः तयार करा, काय अडचण आहे. पण बिगर भेसळीचं वापरा. याच्यामध्ये वैरण पण चांगली असावी. वैरण, हिरवी वैरण चांगली असावी. 50-60% नेपियर असावं, 20% कडवळाचं कुट्टी असावी, 20% दशरथाची कुट्टी असावी. ज्याच्यामध्ये नसेल तर मुरघास असा. अजून एक पर्याय, दशरथाला एक पर्याय आहे, आपली रेशमाच्या किडीला जे वापरतो ना आपण झाड, रेशीम किडीसाठी ते मोठ्या पानाचं झाड, काय आता माझ्या विसरलो, कसं मी विसरलो. बरं बघूया, नंतर सांगा. तर नायट्रोजनचं स्तोत्र असलेलं नैसर्गिक वनस्पती आपण वापराव्या आणि आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीनं शुद्ध करावा. गोळीपिंडीमध्ये युरिया असल्यामुळं ते भेसळच आहे, वाईट भेसळ आहे. ह्याच्यापासून मुक्त असं पशुखाद्य आपण वापरावं आणि आपला व्यवसाय भेसळमुक्त खाद्यापासून जर तुम्ही गाई सांभाळल्यात तर तुमचं पशुधन चांगलं राहील. बाजारातली भेसळ सरकार रोखल, बघूया काय होईल ते होईल. पण हे तर तुम्ही नका वापरू. आणि असं भेसळमुक्त पशुखाद्य वापरल्यास तुमचा व्यवसाय फायदेशीर होईल. कुठली कमतरता भासणार नाही, फॉस्फरस कमतरता भासणार नाही, कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. सगळं चांगलं होईल. गायी आजार येतील, गायी येतील, वेळेवर जातील, वेळेवर येतील. आणि अशा पद्धतीनं आपण हा व्यवसाय डोळसपणे केला पाहिजे. भेटूया पुढच्या भागामध्ये.